कुठल्याही संख्येचा घन 5 सेकंदात कसा काढायचा ते आपण आज बघणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये कितीही मोठी संख्या असो, 2 अंकी 3 अंकी कुठल्याही संख्येचा वर्ग 3 सेकंदात कसा काढायचा याची ट्रिक आपण बघितली होती आणि ही अतिशय सोपी असणारी ट्रिक तुम्हा सर्वांना समजली। त्याचप्रमाणे अगदी 5 सेकंदात सोप्या पद्धतीने कुठल्याही संख्येचा घन म्हणजे क्यूब कसा काढायचा हे आपण आज बघणार आहोत। क्यूब म्हणजे काय? कुठल्याही संख्येचा 3 वेळा गुणाकार। स्कॉलरशिप आणि एनएमएस परीक्षेच्या वेळेस आपण 1 ते 10 पर्यंत संख्यांचे क्यूब घन पाठ केले होते, ते आपण पहिले लिहून घेऊया। जरी तुम्हाला मोठ्यात मोठ्या संख्येचे क्यूब ट्रिकने काढायचे असले तरी सगळ्यात महत्त्वाचं 1 ते 10 पर्यंत संख्यांचे क्यूब म्हणजे घन तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे। तर सांगा, 1 चा क्यूब काय आहे? 2 चा 8, 3 चा 27, 4 चा क्यूब 64, 5 चा क्यूब 125, 6 चा क्यूब 7 चा क्यूब 8 चा क्यूब 9 चा क्यूब 729, 10 चा क्यूब। अशा पद्धतीने 1 ते 10 पर्यंत संख्यांचे क्यूब तुम्हाला पाठ आहेत। ज्या वेळेस 10 चा क्यूब काढायचा असेल, 20 चा क्यूब काढायचा असेल, 30 चा क्यूब काढायचा असेल, 40 चा क्यूब काढायचा असेल, त्यावेळेस बघा ह्या 1 चा जो क्यूब आहे त्याच्यावर फक्त 3 शून्य वाढले जातात। 10 चा क्यूब काढताना 1000, 20 चा क्यूब काढताना 8 वरती 3 शून्य, 30 चा क्यूब काढताना जो 3 चा क्यूब आहे 27 त्याच्यावरती 3 शून्य। अशा पद्धतीने 100 पर्यंत संख्यांचे क्यूब तुम्हाला काढता येतील। आता याच्या पुढची स्टेप आपण बघूया। आता 1 ते 100 पर्यंत कुठलीही संख्या दिलेली असली तर कुठल्याही संख्येचा क्यूब कसा काढायचा यासाठी पण काही ट्रिक आहेत बघा। आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। सर्वात सुरुवातीला संख्येच्या सुरुवातीला 1 असेल तर घन किंवा क्यूब ट्रिक वापरून कसा काढायचा बघा। आता 12 संख्येच्या सुरुवातीला 1 आहे, अशा वेळेस काय करायचं? 4 कॉलम पाडून घ्यायचे, ठीक आहे। मग पहिली आणि दुसरी संख्या दिलेल्या संख्येतली पहिली आणि दुसरी संख्या लिहून घ्यायची आहे, 1 2। आता काय करायचंय? 1 च्या व्यतिरिक्त ही जी दुसरी संख्या आहे तिचा अगोदर वर्ग करायचा आहे। 2 चा वर्ग 4, 2 चा घन 8, समजलं? पहिले ह्या 2 संख्या आपण फर्स्ट आणि सेकंड कॉलम मध्ये लिहून घेतल्या, नंतर 1 व्यतिरिक्त जी दुसरी संख्या आहे तिचा पहिले वर्ग केला, नंतर त्याच संख्येचा घन केला। आता ह्या साइडच्या 2 संख्या आहे त्याच्या खाली शून्य लिहायचा। या उर्वरित संख्येची दुप्पट लिहायची, 4 ची दुप्पट 8, 2 ची दुप्पट 4। आता ह्या सर्वांची बेरीज करायची आहे। 8 आणि 0 8, 4 आणि 8 12शीला 2, हातचाला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7 आणि 1शी 1 1728, 1728, समजलं? आता अशाच पद्धतीने 15 चा घन आपण काढणार आहोत। 15 चा घन काढताना काय करायचं? परत 4 कॉलम करायचे आहेत। पहिली आणि दुसरी संख्या पहिल्या आणि दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिली, नंतर 5 चा वर्ग 25, 5 चा घन 125। आता शेवटच्या 2 कॉलम मध्ये 0 0 लिहून घ्यायचे, नंतर 5 ची दुप्पट 10, 25 ची दुप्पट 50। आता ह्या दोन्ही स्टेपची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे। बेरीज करताना एक नियम लक्षात ठेवायचा आहे, प्रत्येक कॉलम मध्ये एकच आकडा आला पाहिजे। त्याच्या पुढच्या ज्या संख्या आहेत त्या पुढच्या कॉलमला हातच्या द्यायच्यात। 125 अधिक 0 किती झाले? 125 पैकी 5 आपण इथं लिहिले आणि 12 समोर हातचे दिले। आता 12 आणि 5 17, 17शीला 7, हातचाला 1, 5 आणि 1 6, 2 8। आता इथे 87 होतात, पण एका कॉलम मध्ये एकच संख्या लिहायची आहे म्हणून हे 8 आपण पुढे हातचे देणार आहोत। 8 आणि 5 13, हातचाला 1, 1 आणि 1 2, पण एका कॉलम मध्ये एकच संख्या लिहायची म्हणून हे 2 पुन्हा इकडे हातचे दिले। 2 आणि 1 3, 3375। 15 चा घन आलेला आहे 3375। आता संख्येच्या शेवटी 1 आला तर घन कसा काढायचा आहे आपल्याला बघायचं आहे। त्याच्यामध्ये सुद्धा 4 कॉलम पाडून घ्यायचे आहेत। हा जो 1 आहे हा लास्टला लिहायचा आहे, 1 नंतर 3, पुन्हा अगोदरच्या सारखं 3 चा वर्ग 9, 3 चा घन 27,
पुन्हा शेवटच्या दोन्ही कॉलम मध्ये 0 0. 3 ची दुप्पट 6, 9 ची दुप्पट 18. आता ह्या दोघांची बेरीज करायची. 1 आणि 0 1, 6 आणि 3 9, 8 आणि 8 16 17. हे इथं 2 येतात, हे पुढे आपण देणार हातचे. 7 आणि 2 9, 2 29,791. 31 चा घन 29,791. आता ह्याच पद्धतीने 21 चा घन आपल्याला काढायचा आहे. 21 चा घन काढताना पुन्हा 4 कॉलम करायचे. पुन्हा आता एक शेवटी आहे म्हणून शेवटून लिहायला सुरुवात करायची. 1 2, 2चा वर्ग 4, 2चा घन 8. पुन्हा शेवटच्या दोन कॉलम मध्ये 0 0. 2ची दुप्पट 4, 4ची दुप्पट 8. आता ह्या दोन्ही स्टेपची आपण बेरीज करणार आहोत. 1 आणि 0 1, 4 आणि 2 6, 8 आणि 4 12 ला 2 हातचाला 1, 8 आणि 1 9, 9,261. 21 चा घन आलेला आहे 9,261. याच पद्धतीने 41 चा घन मला तुम्ही वहीवर काढून दाखवायचा आहे. चला पटकन, जे ऑनलाईन बघतायत त्यांनी 41 चा घन काढून कमेंट मध्ये सांगायचंय. अडुसष्ट 921. काय आलंय 41 चा घन सांगा. 68,921. बरोबर. संख्येच्या सुरुवातीला 1 असेल तर घन कसा काढायचा, संख्येच्या शेवटी 1 असेल तर घन कसा काढायचा हे आपण बघितलंय. आता दिलेल्या संख्येमध्ये दोन्ही अंक समान असतील तर घन कसा काढायचा हे आपण बघणार आहोत. इथे सुद्धा पुन्हा 4 कॉलम पाडून घ्यायचे आहेत. 22 चा घन आपण काढत आहोत. प्रत्येक संख्येचा घन लिहून घ्यायचा आहे. 2चा घन किती होतो 8. प्रत्येक कॉलम मध्ये 2चा घन लिहिलेला आहे. शेवटच्या 2 कॉलम मध्ये 0 0. दुप्पट 8ची दुप्पट आणि इथे पण 8ची दुप्पट 16. पुन्हा यांची बेरीज करायची. 88 ला 8, 6 12 13 14 हाताला 1 2. हे 2 इथं न देता आपण इथं दिले. हे 8, हे 6 2 8, 8 8 16 हाताला 1. हे 2 इकडे दिले. 8 2 10,000, 10,648. 22 चा घन किती आला सांगा 10,000. याच पद्धतीने आपण आता 33 चा घन काढणार आहोत. पुन्हा 4 कॉलम पाडायचे आहे. 3 चा घन काय आहे 3 चा घन 27. प्रत्येक कॉलम मध्ये 4ही कॉलम मध्ये 3 चा घनच येणार आहे 27 27. शेवटच्या कॉलम मध्ये 0. 27 चे दुप्पट किती होते 54. या 2 स्टेपची बेरीज करायची आहे. 27 ला 7 हातच्याले 2 13 हातच्याला 1 5 आणि 6 7 8 8 आपण इथं दिले. 8 आणि 4 12 19 हातच्याला 1 5 6 7 आणि 1 8 8 आपण इथं दिले. 7 आणि 7 14 आणि 1 15 हातच्याला 1 2 आणि 3 35,937. 33 चा घन काय आलेला आहे 35,937. दिलेल्या संख्येच्या शेवटी 0 असेल तर, दिलेल्या संख्येच्या सुरुवातीला 1 असेल तर, दिलेल्या संख्येच्या शेवटी 1 असेल तर घन कसा काढायचा ह्याची आपण ट्रिक बघितलेली आहे. आता दिलेल्या संख्येतील दोन्ही अंक जर वेगवेगळे असतील तर त्याचा घन कसा काढायचा हे आपण बघणार आहोत. समजा 23 चा घन काढायचा आहे. 23 मध्ये दोन्ही अंक वेगवेगळे आहेत. अशा वेळेस काय करायचे पुन्हा 4 कॉलम पाडायचे. पहिल्या संख्येचा घन 2 चा घन 8. दुसऱ्या संख्येचा घन शेवटच्या कॉलम मध्ये लिहायचा आहे. 3 चा घन किती आहे 27. आता ही मधली पायरी थोडीशी किचकट आहे, लक्ष द्या. 2 चा वर्ग करायचा आहे. 2 चा वर्ग आणि आलेल्या संख्येला पुढच्या संख्येशी गुणायचं आहे. 2 चा वर्ग आहे 4. 2 चा वर्ग 4, 4ला 3 शी गुणायचं आहे. 4 त्रिक 12. नंतर 3 चा वर्ग 9, 9ला 2 शी गुणायचं आहे. 9 दुने 18. समजली ही स्टेप. आता पुन्हा शेवटच्या कॉलम मध्ये 0 0. नेहमीप्रमाणे वरच्या संख्येची दुप्पट. 18 ची दुप्पट 36, 12 ची दुप्पट 24. पुन्हा दोन्ही स्टेपची बेरीज. 27 ला 7 हातच्याले 2, 8 आणि 8 16 हातच्याला 1, 3 आणि 2 5. सॉरी, हे 5 इथे न लिहिता पुढे हातचे द्यायचे आहेत. 5 आणि 2 7, 7 आणि 4 11 हातच्याला 1,
2 आणि 1 3 आणि 1 4, हे 4 पुन्हा इथे लिहायचे. 12,167. अशा पद्धतीने 4 कॉलम पाडून कुठल्याही संख्येचा घन अगदी 5 सेकंदामध्ये तुम्ही काढू शकता. समजलं?